आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपूर्ण विश्वात उत्साहाने साजरी होत आहे। घेऊयात याच संदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आवश्यक 1395 टन धातूची खरेदी करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेबांचा जागतिक दर्जाचा 350 फुटाचा पुतळा उभारला जाणार आहे। पैठणमध्ये भव्य चरित्र खरतर रथाद्वारे डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळास भेट देण्यात आली। यासारख्या विविध प्रसंगाचा चित्ररथातून देखावा। महामानवाला अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचा जगभरात उत्साह। नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली आणि मिरजमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार। मुंबईच्या वडाळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांसह खासदार आणि आमदार राहणार उपस्थित। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता नागपूरच्या संविधान चौकात जल्लोष साजरा। शहराच्या कानाकोपऱ्यातील बुद्धविहार समितीकडून मिरवणुकीचं आयोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त अकोल्यात फटाके फोडत उत्सव साजरा करण्यात आला। परिसरात आनंदमय वातावरण। अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 134 किलोचा केक कापून जल्लोष साजरा। यावेळी कार्यक्रमाला रवी राणांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती। पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। सलग 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही काही काळ सहभाग घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमधील वाहतुकीत बदल। चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी पाहता वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक मार्गात बदल। जिल्हाधिकारी कार्यालय, अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार। शिस्त लावण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओ कार्यालयाकडून लायसन्स रद्द करण्याचा इशारा। महाराष्ट्रात 2 दिवसात अवकाळी पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा। अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता। कडक उन्हाळ्याचा पर्यटनावर परिणाम। लोणावळ्यात टायगर पॉइंट, सहारा ब्रिज जवळ शुकशुकाट, तर ब्रिज समोरील धबधबाही कोरडा पडलाय। मावळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वातावरणात गारवा निर्माण, तर नागरिकांना दिलासा। मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार। 5व्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरूच। अद्यापही तोडगा न निघाल्यानं टँकर असोसिएशन संपावर ठाम। बीडमध्ये शेतात लाल चिखल, टोमॅटोचं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। सोनं 1 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा कालचा भाव 96,000च्या पुढे। तर अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळल्याची तज्ज्ञांची माहिती। बीडमध्ये बावी दरेकर येथील महंत काशीनाथ महाराज यांच्या नारळी सप्ताहात 2 लाख भाविकांची उपस्थिती। 51 क्विंटल बुंदी भाताचा महाप्रसाद घेतला भाविकांनी। अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव। अलायन्स एअरलाइन्सच्या निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख। खासदार वानखडेंना दिलेली निमंत्रण पत्रिका व्हायरल।
हिंगोलीतील येलदरी धरणावरील पुलाचं काम अंतिम टप्प्यात. मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार. जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाची बांधणी. नांदेड जिल्हा गुंतवणूक परिषदेत 134 सामंजस्य करार. गुंतवणूक परिषदेत 1207 कोटींची गुंतवणूक तर 4032 रोजगार निर्मिती होणार असल्याची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असताना कराडमधील पाटण नगरपंचायतीचं दुर्लक्ष. शेकडो लिटर पाण्याची नासाडी. नागरिकांकडून पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी. हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण. जागतिक मंदीचा हळदीच्या बाजारपेठेवर परिणाम. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही चिंतेत वाढ. पंढरपूरमधील कुर्डुवाडीमध्ये शेतमालाचे दर कोसळल्यानं आंदोलन. शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं बाजार समितीमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. शेतकऱ्यांनी बैठक घेऊन जमीन सीमांकनाला खरंतर दर्शवला विरोध. मावळमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठे. 31 पाणवठे तयार तर 18 पाणवठ्यांमध्ये पाणी भरल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा फुटली. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया. पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी गावचे ग्रामदैवत असलेल्या म्हातोबा देवाची बगाड मिरवणूक उत्साहात संपन्न. बगाड पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. यवतमाळच्या पुसदमधील शेतकरी बनला कोट्यधीश. रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकरी कोट्यधीश बनलाय. झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश. अकोल्यात नागरिकांनी घेतला गोमय स्नानाचा लाभ. म्हैसपूर येथील आदर्श गोशाळेत निशुल्क गोमय स्नान तर शारीरिक आध्यात्मिक शुद्धीसाठी स्नानाला महत्त्व. ठाणे भिवंडी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणाची MSRDCच्या अधिकाऱ्यासह आमदारांनी केली पाहणी. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक. भारताच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. मिरज तालुक्यात काँग्रेसला खिंडार. आजी सरपंच उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात पक्षप्रवेश. तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून पक्षबांधणी. मुंबईत पाणी आणि रस्ते प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढून जाब विचारणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत निर्णय. कन्हैया कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. भाजपकडून पाटणा पोलिसात तक्रार दाखल. अपमानास्पद भाषा वापरल्याचा भाजपचा आरोप. ट्रम्प सरकारचा अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना इशारा. 30 दिवसांपेक्षा जास्त काळ नोंदणी न करता राहिल्यास शिक्षा देण्यात येणार आहे. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगाराकडून लाखो रुपयांचा गांजा जप्त. तर गांजा विक्री प्रकरणात एकाला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील दहिसरमध्ये फालुद्याची गाडी चोरणाऱ्या 3 चोरट्यांना अटक. फालुद्याच्या गाडीत 2.5 लाख रुपयांचं साहित्य. पोलिसांकडून सापळा रचत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याने महिलेचा मृत्यू. अलका सोनवण्याचं मृत महिलेचं नाव. गंगापूर रोड येथील सोमेश्वर बस स्टॉप जवळील घटना. ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोर लोंढेंविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल. मनमोहन मिठाईवाला व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा आरोप. मीरा भाईंदरमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना अटक. काश्मीरा पोलिसांच्या सतर्क आणि जलद कारवाईमुळे आरोपीला 24 तासात अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. शेंद्रा MIDC जंक्शन जवळील घटना.
पिंपरी चिंचवडमध्ये सराई चोरट्याला 24 तासात अटक. सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोराला पकडण्यात आले. 16,92,300 रुपयांचा सोने चांदीचे दागिने आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. आईकडून पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील बिबवेवाडीतील धक्कादायक प्रकार समोर. आरोपी आईला पोलिसांकडून अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.